नमस्कार. मराठी गोडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. कधी कधी घरामध्ये भाजीपाला संपलेला असतो आणि आज भाजीला काय बनवायचं हा प्रश्न पडतो. तर आज आपण घरात कोणताही भाजीपाला शिल्लक नसला तरी ही भाजी इझिली बनवू शकतो. आज बनवूया सोप्या पद्धतीने पाटवडी रस्स्याची भाजी. ही भाजी बनवण्यासाठी सुकं खोबरं घेतलं आहे, याला किसून घेतलं आहे. किसल्यानंतर जे बाकी राहिलं आहे त्याला अशा प्रकारे कढईमध्ये टाकून चांगलं शेकून घ्यायचं आहे. भाजीचं वाटण बनवण्यासाठी कोथिंबीरच्या कोवळ्या काड्या, थोडीशी कोथिंबीर, तसेच कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या घेतल्या आहे. आता भाजलेलं खोबरं हाताने थोडंसं बारीक करून घेत आहे. मिक्सरच्या भांड्यात टाकूया. थोडासा कढीपत्ता टाकूया. इथे सुकलेला कढीपत्ता माझ्याकडे. आता यामध्ये टाकूया किसलेलं खोबरं. मिक्सरचं झाकण लावून एकदा फिरवून घेऊया. आता अशा प्रकारे हे बारीक झालं आहे. ज्या कोरड्या वस्तू त्या मिक्सरमधून पहिली काढून घ्यायच्या आहे व त्यानंतर यामध्ये ओल्या वस्तू टाकायच्या आहे. तर उरलेल्या कोथिंबीरच्या कोवळ्या काड्या, कोथिंबीर आणि हिरवी मिरची टाकून मिक्सरचं झाकण लावून पुन्हा फिरवून घेतलं आहे. आता हे खूप कोरडं झालं आहे तर थोडंसं पाणी टाकून पुन्हा फिरवून घेत आहे. हे वाटण तयार झालं आहे. एका वाटीत काढून घेऊया. भाजीसाठी आपल्याला लागणार आहे मोहरी, जिरा, लाल मिरची पावडर, हळद पावडर, काळा मसाला हा घरचा आहे, धना पावडर, मीठ, हिंग, बेसन. पाटवडीसाठी पीठ मळून घेऊया. तर एका ताटात 1.5 वाटी बेसन घेतलं आहे. अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकली आहे. अर्धा चमचा टाकूया मीठ, तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका. थोडंसं हिंग टाकलं आहे. थोडीशी जिरा टाकली आहे. थोडीशी कोथिंबीर टाकूया. मिक्स करून घेऊया. थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे व याचं घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे. पाटवडीसाठी एकदम घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे, म्हणजे एकदम चांगल्या आपल्या वड्या होतात. तर अशा प्रकारे थोडं थोडं करून पाणी टाकलं आहे व याचं घट्ट पीठ मळून घेतलं आहे. आता वरून थोडंसं तेल टाकूया आणि याला चांगलं मिक्स करून घेऊया. पाटवडी लाटून घेऊया. त्यासाठी इथे ज्वारीचं पीठ घेतलं आहे पलथन म्हणून. आता याचे 2 गोळे करून घेऊया. आपण याला लाटून घेणार आहोत. याला थोडंसं ज्वारीचं पीठ लावायचं आहे व आपण जशी पोळी लाटतो तसंच लाटून घ्यायचं आहे. पाटवडी लाटताना हे लक्षात ठेवायचं आहे, हिला जास्त पातळ नाही लाटायचं. आपण जशी पोळी लाटतो ना त्यापेक्षा थोडीशी जाड लाटायची आहे. तर अशा प्रकारे हिला चांगलं लाटून घ्यायचं आहे. सर्व बाजूने एकसारखी पाटवडी लाटून घेतली आहे. तुम्ही बघू शकता इतके जाड आहे, खूप पातळ नाही आहे किंवा खूप जाडही नाही आहे. आता अशाच प्रकारे उरलेली पाटवडी ही लाटून घेतली आहे. पाटवडीला सुरीच्या मदतीने कट करून घेऊया. तर इथे मी डायमंड शेपमध्ये कट करत आहे. तुम्ही हिला चौकोनी शेपमध्येही कट करू शकता. आणि इतके मोठे तुकडे मी करत आहे. जास्त बारीकही नाही करायचे कारण की शिजताना मग ते खूप तुटतात. पाटवडीला मध्यम जाडीमध्येच आपण लाटून घेतलं आहे. ही पाटवडी शिजल्यानंतर अजून फुगते, त्यामुळे जास्त जाड किंवा पातळ नाही लाटायची आहे. जास्त जाड लाटली तर मग ती शिजायला थोडंसं वेळ जास्त द्यावा लागतो आणि पातळ लाटली तर शिजताना तिचे जास्त तुकडे होतात. अशा प्रकारे पाटवड्या मी कट करून घेतल्या आहे. आता यांना एका प्लेटमध्ये काढून घेऊया. यांना अशा प्रकारे वेगवेगळं करून काढून घेत आहे मी. यांनाही अशाच प्रकारे कट करून घेऊया. पाटवडीचं पीठ एकदम घट्ट मळलं होतं त्यामुळे कट करताना हे चिपकत नाही. तर अशा प्रकारे खूप इझिली हे कट होतं. अशा प्रकारे सर्व पाटवड्यांना मी कट करून घेत आहे. खूप बारीक कट नाही केले मी, तुम्ही बघू शकता इथे असे मोठे मोठे तुकडे केले आहे. खूप बारीक तुकडे केले तर शिजल्यानंतर ते खूप तुटतात व गाळ होतो मग. तर अशा प्रकारे यांना कट करून घेतलं आहे. आता एका कढईमध्ये तेल घेत आहे मी. तर इथे 4 चमचे तेल घेतलं आहे. तेलला गरम करून घेऊया. तेल गरम झालं आहे. यामध्ये टाकूया 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा जिरं. हे चांगले तडतडलं गेलं की लगेच टाकूया हिंग.
कढीपत्ता टाकूया, किसलेलं सुकं खोबरं थोडंसं टाकलं आहे, अर्धा मिनटं परतून घेतलं आहे। आता यामध्ये टाकूया वाटण जे आपण बनवलं आहे, कोथिंबीर व खोबऱ्याचं। याला चांगलं मिक्स करून घेऊया। गॅसची फ्लेम मध्यम आहे। याला 2-3 मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे, सारखं मिक्स करत राहायचं आहे। आता याला परतून घेतलं आहे, थोडंसं पाणी टाकलं आहे। आता यामध्ये लगेच मसाले टाकणार आहोत। पाणी टाकल्यामुळे मसाले जळत नाही, तर थोडंसं पाणी टाकल्यानंतर मिक्स केलं आहे। पाव चमचा टाकली आहे लाल मिरची पावडर, पाव चमचा टाकली आहे हळद पावडर, धना पावडर टाकली आहे 1 चमचा, घरचा काळा मसाला आहे तो टाकला आहे, तर इथे 1.5 चमचा घरचा काळा मसाला टाकला आहे। मीठ टाकूया चवीनुसार, मी इथे अर्धा चमचा टाकला आहे। वड्या बनवतानाही मीठ टाकलं होतं, त्यामुळे दोन्हीकडे मीठ टाकलं आहे, तर तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका मीठ। याला चांगलं मिक्स केलं आहे। अजून 1-2 मिनटं याला चांगलं परतून घेऊया। तेल कढईला असं साईडला सुटलं पाहिजे इथपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। 3-4 मिनटानंतर तुम्ही बघू शकता किनाऱ्यावर असं तेल सुटत आहे, हे चांगलं परतलं गेलं आहे। यामध्ये टाकूया पाणी, तर इथे 2.5 ग्लासच्या जवळ पाणी टाकलं आहे मी। आपल्याला मस्त अशी रस्सा भाजी करायची आहे, म्हणून पाणी जास्तच टाकलं आहे। आणि आपण ज्या वड्या टाकणार आहोत त्यांना शिजण्यासाठीही पाणी लागतं, तर इथे याला चांगलं मिक्स करून घेऊया। याला चांगली एक उकळी काढून घेऊया। उकळी काढली की त्यानंतरच वड्या टाकायच्या आहे, तर इथे उकळी आली आहे। एकदा चांगलं मिक्स करून घेऊया। यामध्ये टाकूया वड्या, तर अशा प्रकारे ह्या वड्यांना टाकून घ्यायचं आहे। यांना वेगवेगळं केलं होतं म्हणून या चिपकत पण नाही आहे, आणि घट्ट पीठ होतं म्हणून ह्या एकमेकांना चिपकल्या नाही आहे। तर अशा प्रकारे वड्या टाकल्या आहे मी। आता यांना चांगलं शिजू द्यायचं आहे, तर 4-5 मिनटानंतर मी दाखवत आहे। एकदा मिक्स करून घेत आहे। तुम्ही बघू शकता ह्या वड्या अशा थोड्याशा फुगल्या आहे व शिजू लागल्या आहे। यांना अजून थोडंसं शिजू देऊया। अजून 3-4 मिनटानंतर मी तुम्हाला दाखवत आहे। एकदा चांगलं मिक्स करून घेऊया, तर तुम्ही इथे बघू शकता ह्या वड्या चांगल्या शिजल्या गेल्या आहे आणि मस्त फुगल्या गेल्या आहे। आणि तुम्ही बघू शकता ह्या वड्यांचे काही जास्त तुकडे वगैरे काहीच झाले नाही आहे। तर इथे पाटवड्याची रस्सा भाजी तयार आहे। यांना शिजण्यासाठी टोटल 7 ते 8 मिनटं लागले आहे। तयार आहे पाटवड्याची रस्सा भाजी। वरून थोडीशी कोथिंबीर टाकत आहे। कधी कधी घरात भाजीपाला शिल्लक नाही राहत, तेव्हा ही भाजी तुम्ही बनवू शकता। खूप मस्त बनते, सर्वांना खूप आवडेल, तुम्ही नक्की ट्राय करा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि प्लीज मराठी गोडवा चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।